सिद्धांतसहिता होरारूपम स्कंदत्रयात्मकं वेदस्य निर्मलम चक्षुर ज्योतिषशास्त्रमोत्तमम. वेदांचे निर्मल नेत्र असलेले हे अप्रतिम ज्योतिषशास्त्र सिद्धांतसहिता व होरा या 3 भागांनी युक्त आहे. असे नारद संहितेत ज्योतिषशास्त्राचे वर्णन आपणास पाहावयास मिळते. नमस्कार मित्रांनो, मी उद्धव धस. ॲस्ट्रो गाईड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो. या यूट्यूब चॅनलद्वारे आपण ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी शास्त्रांची माहिती व सल्ला देणार आहोत. तरी आज आपण ज्योतिषशास्त्राची उपयुक्तता, हे ज्योतिषशास्त्र मानवास कशा प्रकारे उपयोगी पडू शकते याचा आढावा घेणार आहोत. या ज्योतिषशास्त्राचे महत्त्व लक्षात घेणार आहोत. तरी या माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीसच मी आपणास विनंती करतो की या माझ्या ॲस्ट्रो गाईड उद्धव या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. अर्थार्जने सहाय्य पुरुषानामापदन्मे पोतः. यात्रासमये मंत्री जातकंपाय नास्यपराहा. कल्याण वर्मा यांनी आपल्या ज्योतिषशास्त्रावरील सारावली या ग्रंथामध्ये या ज्योतिषशास्त्राचे महत्त्व वर्णन करत असताना असे नमूद केले आहे की हे ज्योतिषशास्त्र आपणास द्रव्य संचयाच्या कामी सहाय्यक ठरते, तसेच यात्राप्रसंगी, प्रवासाप्रसंगी सल्लागार ठरते व संकटसागरात नौकारूप ठरते. असे फलज्योतिषशास्त्राशिवाय दुसरे कोणतेही शास्त्र नाही. या ज्योतिषशास्त्राचे 3 विभाग आहेत: सिद्धांत ज्योतिष, संहिता ज्योतिष व होरा ज्योतिष. सिद्धांत ज्योतिषमध्ये आपणास ज्योतिषीय गणित अर्थात सर्व प्रकारचे गणित, ग्रहांची गती, आईने, ग्रहणाचे कालावधी इत्यादी सर्व प्रकारचे गणित या सिद्धांत ज्योतिष या विभागामध्ये येते. व या सिद्धांत ज्योतिष या विभागावरच पुढील 2 विभाग अर्थात संहिता ज्योतिष व होरा ज्योतिष हे अवलंबून आहेत. संहिता ज्योतिष या विभागामध्ये आपणास राष्ट्रीय भविष्य, जागतिक भविष्य अर्थात मेदनीय ज्योतिषमध्ये आपणास पर्जन्यमान, हवामान, हवामानाचा अंदाज, तसेच भूकंप, उल्कापात, साथीचे रोग इत्यादी राष्ट्रीय जागतिक घडामोडीचा अंदाज आपल्याला या संहिता ज्योतिष या विभागामध्ये घेतला जातो. तसेच होरा ज्योतिष या 3ऱ्या विभागामध्ये आपणास प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिसापेक्ष भविष्य पाहिले जाते. प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर आपले विहित कर्म व आयुष्य जन्मास घेऊन येत असतो. हे त्याचे विहित कर्म काय आहे याची कल्पना आपल्याला या ज्योतिषशास्त्रावरून येत असते. म्हणजेच काय तर प्रत्येक व्यक्ती जन्मल्यानंतर त्याची कुंडली काढल्यानंतर जन्मकुंडलीवरून आपणास त्याचे शिक्षण, त्याचे आरोग्य, त्याचे करिअर, त्याचा व्यवसाय, त्याची नोकरी, कोणत्या प्रकारच्या नोकरीमध्ये, कोणत्या प्रकारच्या कलेमध्ये त्याला यश मिळेल याचा आढावा आपल्याला या ज्योतिषशास्त्रातून घेता येत असतो. त्यामुळे त्याची विहित कर्म काय आहे याची कल्पना आपल्याला अगोदर झाल्यास आपण त्याची त्या प्रकारे तयारी करून घेऊ शकतो. म्हणजेच काय, या ज्योतिषशास्त्राचा उपयोग आपण अगोदरच आपल्याला एखाद्या गोष्टीची कल्पना येत असल्याने त्याचा चांगल्या प्रकारे आपण उपयोग करून घेता येतो. आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला पाहावयास मिळते की हे ज्योतिषशास्त्रपूर्वी राजाश्रय मिळालेले शास्त्र होते. राजा विक्रमादित्यांच्या दरबारी वराहमीर सारखे अप्रतिम ज्योतिष रत्न होते. तसेच नेपोलियन, सिकंदर इत्यादी लोकही आपल्या मोहिमेवर आखत असताना, मोहिमेवर जात असताना ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेत होते. हे ज्योतिषशास्त्र वैज्ञानिक न्यूटन सुद्धा आपल्या फलज्योतिषशास्त्राचा चांगल्या प्रकारे गाढा अभ्यास करत होता. त्याचा गुरु हॅलेने त्याला विचारले होते की हा तुझा काय खोचटपणा आहे, परंतु त्याने त्यांना असे उत्तर दिले होते की आपणही या फलज्योतिषाचा अभ्यास करावा व मग आपणाशी चर्चा करावी. पाश्चात्य वैद्यकशास्त्राचा जनक हिपोक्राटिस हा सुद्धा ज्योतिषशास्त्राचा चांगला ज्ञाता होता. हे ज्योतिषशास्त्र केपलरने आपल्या अभ्यासासाठी गणित हा विषय निवडला, कारण त्याला ज्योतिषशास्त्राची आवड होती. हे ज्योतिषशास्त्र परंपरेने चालत आलेले पारंपरिक शास्त्र आहे. या शास्त्रानुसार आपणास पाहावयास मिळते की समाजामध्ये आपल्याला असे पाहावयास मिळते की कित्येक व्यक्ती उच्चगामी प्रतिभा, उच्चगामी कर्तृत्व शक्ती, बुद्धिमत्ता लाभूनही परिस्थितीच्या कोंडीमुळे उत्तम प्रकारे यश प्राप्त करू शकत नाहीत व कित्येक लोकांना चांगली परिस्थिती लाभूनही त्यांना चांगली गती मिळत नाही. याचे कारण आपल्याला ज्योतिषशास्त्रात पाहावयास मिळते. आपली कुंडली म्हणजे आपल्या पूर्वकर्माचा नकाशा असतो. त्या नकाशानुसार आपल्याला सध्याच्या जीवनामध्ये मिळणारे यश, प्रतिष्ठा, सौख्य, तसेच दुःख, मानहानी इत्यादी गोष्टीची कल्पना येत असते. आपल्या ग्रहदशेनुसार आपल्या कोणकोणत्या कालावधीमध्ये आपल्याला कशा प्रकारचे सौख्य लाभेल, कशा प्रकारचे दुःख लाभेल याचा आढावा आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार घेता येत असतो. या ज्योतिषशास्त्राचा उपयोग आपल्याला रोग निदान करत असतानाही चांगल्या प्रकारे होत असतो.
रोगनिदानामध्ये आपल्याला पाहावयास मिळते की हे ज्योतिषशास्त्र व आयुर्वेदशास्त्र ही दोन्ही शास्त्रे एकमेकाशी संलग्न शास्त्रे आहेत. अष्टांग आयुर्वेदामध्ये ग्रहपीडेमुळे रोग होतात याची कल्पना आपल्याला येते. म्हणजेच काय तर प्रत्येक ग्रहाचे काही रोग ठरलेले आहेत. शनी ग्रहामुळे आपल्याला दीर्घ आजार शनिग्रह निर्माण करतो, वाताचे विकार तसेच हाडांचे विकार निर्माण करतो. बुधग्रह मज्जातंतूचे विकार अर्थात त्वचा विकार, मेंदूचे विकार निर्माण करत असतो. गुरुग्रह मेधाधिक्य वाढल्यामुळे निर्माण होणारे विकार तसेच मधुमेह इत्यादी रोग निर्माण करत असतो. मंगळग्रह उष्णतेचे विकार, रक्तदाब इत्यादी विकार निर्माण करत असतो. तसेच शुक्रग्रह लैंगिक विकार निर्माण करत असतो. चंद्रग्रह सर्व प्रकारचे मानसिक विकार तसेच नेत्र विकार उत्पन्न करत असतो. सूर्यग्रह व्यक्तीची प्रतिकार शक्ती दाखवतो. तसेच नेत्र विकार, हृदय विकारही सूर्यग्रह दाखवत असतो. तसेच राहू केतू हे छायाग्रह सुद्धा आपणास असे निदान देतात की विषबाधा, भूतबाधा इत्यादी निदान न होणारे रोग आपल्याला राहू केतू देत असतात व त्यावरून त्या रोगांची कल्पना आपल्याला येत असते. हे ज्योतिषशास्त्र आपणास रोग नियंत्रणामध्ये उपयोगी पडू शकते. आपल्याला कोणत्या ग्रहाचा भविष्यकाळात त्रास होऊ शकते, आपल्या कोणत्या ग्रहकुंडलीमध्ये कमजोर स्थितीत आहेत त्याचे उपाय व उपासना आपण केल्यास आपल्याला भविष्यामध्ये रोग नियंत्रणामध्ये रोगांना प्रतिबंध निर्माण करण्यासाठी हे ज्योतिषशास्त्र आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोगी पडू शकते. अर्थात आपल्याला कोणत्याही रोगाची कल्पना अगोदरच आल्यास आपण त्याचे आपल्या आहार विहारामध्ये बदल करून आपण त्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला या ज्योतिषशास्त्राची चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो. तसेच हे ज्योतिषशास्त्र आपणास विवाह या संस्कारामध्येही हे ज्योतिषशास्त्र आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करते. विवाह संस्कारामध्ये हे ज्योतिषशास्त्र आपणास वधूवर संशोधन करत असताना वधूवरांचे स्वभाव, त्याचा रंग, वधूवरांचे राहण्याची दिशा, त्याचे आरोग्य कसे असेल हे आपल्याला ज्योतिषशास्त्र अगोदरच सांगत असते. त्यानुसार आपण वधूवर संशोधन केल्यास हे ज्योतिषशास्त्र आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करते. तसेच वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे अडथळे, कोणत्या प्रकारचे संकटे येऊ शकतात, त्याचा कालावधी काय असेल याची कल्पना आपल्याला अगोदरच आल्यास संभाव्य घटस्फोट इत्यादी बाबतीतही टाळता येऊ शकतात. अशा प्रकारे हे ज्योतिषशास्त्र आपल्याला मदत करत असते. तसेच आपल्या वैवाहिक संख्येचा आढावा आपल्याला ज्योतिषशास्त्र देत असते. त्यामुळे कुंडली मिलन करत असताना हे ज्योतिषशास्त्र एकमेकांचे स्वभाव कशा प्रकारे जुळतील याचाही विचार हे ज्योतिषशास्त्र आपल्याला देत असते. कुंडली मिलन करत असताना कोणत्याही प्रकारची आपल्याला त्याची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे ह्या कुंडलीचा आपल्याला ज्योतिषशास्त्राद्वारे चांगल्या प्रकारे एखाद्या व्यक्तीचा स्वभावाचा आढावा घेण्यासाठी या ज्योतिषशास्त्राचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो. तसेच हे ज्योतिषशास्त्र मुहूर्तशास्त्रामध्येही चांगल्या प्रकारे मदत करते. कोणताही मुहूर्त आपण घेत असताना तो मुहूर्त पंचांगामध्ये आपल्याला विशिष्ट विद्युत चुंबकीय क्षेत्रानुसार विशिष्ट तिथी, विशिष्ट नक्षत्र, विशिष्ट योग यावरून पंचांगामध्ये मुहूर्त दिलेले असतात. ते विशिष्ट कार्यासाठी दिलेले असतात. विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट योगावरून, विशिष्ट तिथीवरून मुहूर्त तयार केले जातात. ते पंचांगामध्ये आपल्याला दिलेले असतात. ते मुहूर्त आपण घेतल्यास आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत असते. आपले पंचांग हे आपले मार्गदर्शक आहे. आपल्या ज्योतिष हे कालमापनाचे शास्त्र आहे. मुहूर्तशास्त्रामध्ये आपणास पाहावयास मिळते की निसर्ग आणि मानव हे अभिन्न आहेत. निसर्ग अनुकूल असेल तर आपली मोठी चूक ही झाकली जाऊ शकते व निसर्ग प्रतिकूल असेल तर आपली छोटी चूक ही आपल्याला महागात पडते. बंदरामधून नाव बाहेर घेत असताना व बंदरामध्ये नाव घेऊन जात असताना आपल्याला भरतीचे भान ठेवावे लागते. त्या प्रकारे या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला मुहूर्ताचे भान ठेवल्यास आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. मुहूर्तामध्ये प्रत्येक मुहूर्त जरी पंचांगामध्ये दिलेले असले तरी मुहूर्त ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष असलेले आपण आपल्या चंद्रबलाप्रमाणे, आपल्या ग्रहबलाप्रमाणे मुहूर्त घेतल्यास आपल्याला त्याचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला मुहूर्तशास्त्रामध्ये तसेच विवाह या संस्कारामध्ये तसेच कौटुंबिक सौख्य, आपले ग्रह सौख्य, आपले आरोग्य, आपले शिक्षण, आपले व्यवसाय, आपली नोकरी तसेच आपली सामाजिक प्रतिष्ठा तसेच आपले दुःख जीवनात येणारे असे सर्व प्रकारचे प्रसंग आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारे येऊ शकतात याचा आढावा आपल्याला हे ज्योतिषशास्त्र देत असते. यापुढे मी आपणास आपले राशी भविष्यानुसार भविष्य तसेच कुंडली कशी पाहावी, कुंडलीमध्ये ग्रहयोग कसे अभ्यासावेत याचा ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला मी सल्ला देणार आहे. तरी यापुढचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी शास्त्रांचा सल्ला तसेच मार्गदर्शन व आपणास ज्योतिषशास्त्र शिकावायचे असल्यास आपण मला माझ्या या 9764 89 15 69 या मोबाईल नंबरवर कॉल करून आपण माझ्या भेटीची वेळ निश्चित करा व
पुढील मार्गदर्शन घ्या ही मी आपणास विनंती करतो व आपली रजा घेतो. धन्यवाद.